सदर बाजार पोलिसांची मोठी कामगिरी. पिस्तूल, नशेच्या गोळ्या आणि मोटरसायकलसह 1,09,000चा मुद्देमाल जप्त. पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला सदर बाजार डीबी पथकानं ताब्यात घेतले. बुलडाणा येथील आरोपी अटकेत. नशेच्या 50 गोळ्याही हस्तगत. जालना शहर पोलीस दलाच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत गावठी कट्टा आणि नशेच्या प्रतिबंधित गोळ्या बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलाय. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी एकूण 1,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दिनांक 14/11/2025 रोजी पोलीस ठाणे सदर बाजारचे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना गोपनीय सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीनुसार मोहम्मद मुदस्सीर अब्दुल गफ्फार, राहणार देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, हा तरुण अप्रेसन भवन परिसरात मोटरसायकलवर फिरत असून त्याच्या कमरेला गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. माहिती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून पोलीस स्टाफसह रात्री 12:47 अप्रेसन भवन जवळ सापळा रचला. मोटरसायकलवर आलेल्या संशयित तरुणाला पोलिसांनी इशारा करून थांबवलं. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला स्टील बॉडी असलेला एक गावठी कट्टा, अग्निशस्त्र आढळला. या कट्ट्याला मॅगझिन आणि ग्रिप पॅनलला लाल रंगाचे कव्हर होते. याशिवाय त्याच्या मोटरसायकलच्या टूलबॉक्समध्ये नायट्रोसम नावाच्या प्रतिबंधित नशेच्या गोळ्यांच्या प्रत्येकी 10 गोळ्या असलेल्या 5 स्ट्रीप एकूण 50 गोळ्या आढळल्या. पोलिसांनी तात्काळ कट्टा, गोळ्या आणि त्याची HF डिलेक्स मोटरसायकल असा 1,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मोहम्मद मुदस्सीर अब्दुल गफ्फार, राहणार हकीम कॉलनी, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा यानं तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की नशेच्या गोळ्या महादूत जगताप, राहणार लोणार, जिल्हा बुलढाणा याच्याकडून खरेदी केल्या. पोलिसांनी मोहम्मद मुदस्सीर याला अटक केली असून या गुन्ह्यात महादूत जगताप याचा सहभाग तपासण्यासाठी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के करत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के आणि पथकातील सर्व अंमलदार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल कावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोपने, पोलीस कॉन्स्टेबल अजिम शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली.